फणसातील गरे खाऊच झालेत, आता उरलेत ते आठळ्या. तर ह्या आठल्यांचा वापर करून चला करूयात मस्त अशी डाळ. ह्या फणसाच्या ज्या बिया आहेत त्या मी वाळवून घेतल्या जेव्हा ऊन होतं तेव्हा, त्यामुळे थोड्या त्या कडक झाल्यात. तर आपल्याला पीस मध्ये पाहिजे असेल तर ते थोड्या ठोकायच्या आणि त्याचे तुकडे करायचे, किंवा अखंडही आपण या डाळीमध्ये वापर करू शकतो. 1-2 आठळ्या मी फोडल्या आणि बाकी मी अखंडच टाकणार आहे, कारण की ते खूप कडक झाले, शिजल्यावर ते नरम होते. वाटीभर धुवून घ्यायची मसूर डाळ, त्यात तेल घालायचं, कांदा, टोमॅटो, मिरची, जिरे, कढीपत्ता, शेवगाच्या शेंगा, लाल तिखट, हळद, गरम मसाला, आठळ्या टाकायचं, पाणी टाकायचं, मीठ टाकायचं, सगळं मिक्स करायचं. आता अशीच ही कढई उचलायची आणि गॅसवर ठेवायची. तुम्ही म्हणाल अरे नुसतं तेल घातलंय, तडका अजिबात नाही. ही बिना तडक्याची साधी सोपी जी गावच्या ठिकाणी सर्रास केली जाते आणि चवीलाही छान लागते. तर ह्या डाळीला उकळी आली की मंद आचेवर ही डाळ मस्त अशी शिजायची. आता डाळी म्हटल्या तर सगळ्याच डाळीची चव सगळ्यांना माहितच आहे. त्यात मसुरीची डाळ सर्रासच आहे, ती कशीही बनवा त्याची चव एकदम भारीच असते. अशी ही मसुरीच्या डाळीची चव म्हणजे काय सांगावं, छानच आहे. अजून त्यामध्ये भर पडते ह्या गोड चवीच्या आठळ्यांची, त्यामुळे ही डाळ जेवढी बनवाल तेवढी ती कमीच पडेल. चला मग, उद्याच्या जेवणासाठी रेसिपी हवी असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.